श्री स्वामी समर्थ. भक्त हो, नेहमीप्रमाणे आजचा भाग देखील खूपच महत्त्वाचा आहे. पण व्हिडिओ सोडून तुम्ही अजिबात कुठेही जाऊ नका. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक असा उपाय, एक असे काम सांगणार आहे जे तुम्हाला करायचेच आहे. स्वामींच्या चरणाकडे पाहत असताना सतत हा स्वामी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. बरं, मग तो कोणता जप आहे? थांबा, तेच आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ऐकू येईल हा इतक्या मोठ्याने तो जप तुम्हाला करायचा आहे. भक्त हो, तुम्ही नियमितपणे जर स्वामी सेवा करत असाल तर तुम्ही तुमची इतर देवतांची पूजा सुद्धा करत राहायला पाहिजे. आणि त्यासोबतच तुमच्या घरात जर स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही तुमच्या सकाळची आणि संध्याकाळची स्वामींची जी पूजा, स्वामींची जी सेवा झाल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी फक्त 5 ते 10 मिनिट स्वामींच्या समोर आपल्याला शांत बसायचं आहे. आणि स्वामींसमोर बसताना तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवायचे आहे. त्यानंतर भक्त हो, समोर असलेल्या स्वामींच्या फोटोकडे किंवा स्वामींच्या मूर्तीकडे त्यांच्या पायावर स्थिरपणे तुम्हाला पाहत राहायचं आहे. तर भक्त हो, मनात कोणताही विचार न आणता मन एकाग्र करून स्थिरपणे पाहत राहायचं आहे. स्वामींच्या पायाकडे आपल्याला स्थिरपणे पाहत राहायचं आहे. शक्य तितका वेळ स्वामींच्या चरण कमलाकडे पाहत राहायचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. तुमच्या विचारांमध्ये आणि मनात शरणभाव, शरणागतीची भावना आणण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांच्या चरणाकडे पाहत असताना सतत तुम्हाला एका मंत्राचा स्वामी जप करायचा आहे आणि तुम्हाला ते ऐकू येईल इतक्या मोठ्याने तो जप करायचा आहे. तर आता हा मंत्र जप म्हणजेच महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्याला लोकाला ऐकवायचं नाही, तर फक्त तुम्हाला तो आवाज परत तुमच्या कानावर पडायला पाहिजे असं आपल्याला बोलायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिटं स्वामींच्या चरण कमलाकडे तुम्हाला पाहत राहायचं आहे. तर भक्त हो, या मंत्राचा जप आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ फक्त 5 ते 10 मिनिटं केल्यानंतर काय होणार आहे, तर शरणागतीची भावना मनामध्ये येते. आपल्याकडून जेही चुका, वाईट कर्म, वाईट विचार, जे पण आपल्याकडून चुकीचं काय होतं त्यांची ती माफी असते, शरणागती असते की मी तुमच्या शरणात आलो आहे स्वामी, आता तुम्हीच मला सावरा, तुम्हीच माझी मदत करा. एवढं लक्षात ठेवा. स्वामींच्याकडं काहीच मागणं मागू नका. स्वामींना सगळं माहीत आहे, ते भरभरून सगळं काही देतील. करून बघा, लाभ नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.